तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की पेपर पॅटर्न कसं काढायचं आहे. 4 टक्सचं पेपर पॅटर्न आपण काढलं होतं. आता ते पेपर पॅटर्न इथे ठेवणार आहोत आपण आणि ब्लाऊज कसं शिवायचं आहे ते बघणार आहोत. तर मी इथे अगोदर अस्तर घेऊन घेतलेला आहे. अस्तरवरती मी एक एक पार्ट ठेवणार आहे. याचं जी काही बंद बाजू आहे ती मी माझ्याकडे ठेवलेली आहे. त्याच्यानंतर बघा बॅक पार्ट जो आहे तो मी ठेवला आहे इथे. त्याच्या समोरच्या बाजूलाच मी इथे स्लीव जी आहे ती पण आखून घेतली आहे. त्यानंतर फ्रंट पार्ट आपण अशा पद्धतीने ठेवून घेणार आहोत. एक एक जी काही आपले टक्सची मार्किंग आहे ती आपण करून घेणार आहोत आणि मग आपण याला कटिंग करणार आहोत. तर हे अस्तर अगोदर कटिंग केल्यानंतर आपल्याला इथे जे काही टक्स आहेत त्याचीसुद्धा मार्किंग करून घ्यायची असते. आता संपूर्ण अस्तर मी इथे कटिंग करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर हे अस्तर आपण मेन फॅब्रिकवरती ठेवून त्याचं पण कटिंग करणार आहोत. तर इथे बघा जे काही अस्तर मी यूज केलेलं आहे त्याला अगोदर मी प्रेस करून घेतलेलं आहे. प्रेस केल्यानंतरच आपल्याला इथे अस्तर किंवा मेन फॅब्रिक जे आहे आपलं ते कटिंग करायचं आहे. म्हणजे ब्लाऊज अगोदर कटिंग करण्या अगोदर नेहमी त्याला प्रेस करून घ्यायची असते. त्यामुळे आपल्या ब्लाऊजची जी काही फिनिशिंग आहे ना ती खूप छान अशी येत असते. आता हे सर्व काही पार्ट जे आहे ते मी आता एक एक कट करून घेणार आहे. तर बघा ते कट केल्यानंतर मी इथे मेन फॅब्रिक ठेवलेलं आहे आणि मेन फॅब्रिकवरती पण मी अशा पद्धतीने एक एक पार्ट ठेवणार आहे. आता इथे आपलं बघा जी स्लीव्ज आहे तिला मला इथे जॉईंट द्यावा लागणार आहे कारण की ती स्लीव्ज माझी इथे बसत नव्हती. तर हे असे छोटे मोठे प्रॉब्लेम्स आपल्या ब्लाउजेसमध्ये येत असतात आणि हेच आपण इथे शिकणार आहोत. तर आता याला आपण स्लीव्जला जॉईंट कसा देणार आहोत. तर जो काही आपला साईडला पार्ट उरलेला आहे पाठीच्या पार्टच्या बाजूला तो आपण इथे जॉईंट देणार आहोत. आता हे असं ठेवल्यानंतर याचं पण मी कटिंग इथे करून घेणार आहे. ठीक आहे. आता हे कटिंग करत असताना आपल्याला एक एक पार्ट व्यवस्थित कटिंग करायचं आहे. पिनने पॅक करून घ्यायचं आहे. म्हणजे आपली जी काही मार्किंग आहे ती सरकणार नाही आणि आपलं कटिंग जे आहे ते अगदी व्यवस्थित येणार आहे. बघा ब्लाऊजमध्ये कटिंग फार महत्त्वाचं असतं. त्याच्यामध्ये मेजरमेंट व्यवस्थित जर घेतलं असेल तर तुमचं कटिंग अगदी व्यवस्थित येणार आहे. त्याच्यासाठी अगोदर मेजरमेंट परफेक्ट घ्यायला शिकायचं आहे. तर आता इथे आपण झालेलं आहे आपलं हे मागचा पार्ट कटिंग. आता मी पुढचा जो काही पार्ट आहे तो इथे कटिंग करायला घेतलेला आहे. हा कटिंग केल्यानंतर आपण जी काही स्लीव्ज आहे ती कटिंग करणार आहोत. तर स्लीव्जला इथे बघा जॉईंट मला द्यावा लागणार आहे कारण की माझा जो कपडा आहे तो कमी पडत आहे इथे दोघी साईडला. आता बाही इथे कटिंग केल्यानंतर मग जी काय आपण बेल्ट कटिंग केलेला आहे तो पण कटिंग करणार आहोत. ब्लाऊज आपलं इथे कटिंग झालेलं आहे. चला आता हे ब्लाऊज कसं शिवायचं आहे ते बघूयात. तर हे आपलं अस्तरचं ब्लाऊज असणार आहे. तर अगोदर पूर्ण अस्तर याला जोडून घ्यायचं आहे. जो काही आपलं मेन फॅब्रिक आहे त्याला अस्तर जे आहे ते पूर्णपणे इथे जोडून घ्यायचं आहे. अस्तर जोडून झाल्यानंतर जे काही आपण टक्स घेतलेले आहेत त्या टक्सवरती व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचे आहे दोन्ही बाजूला. तर इथे बघा मी अस्तर जे आहे ते जोडून घेत आहे. अस्तर जोडत असताना बिलकुलही मध्ये घोळ नाही पडला पाहिजे. जे नवीन शिकणारे असतात ना त्यांच्यासाठी हा प्रॉब्लेम असतो की मध्ये आपला घोळ पडून जातो. तर त्याच्यासाठी आपल्याला पिनने पॅक करून घ्यायचं आहे अगोदर अस्तर आणि मेन फॅब्रिक आणि मग त्याच्यानंतर त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे. आता दोन्ही बाजू आपल्या इथे शिलाई झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे. जे मी एका साईडने टक्स मारले होते बघा एका बाजूला आपले टक्स दिसत आहेत आणि दुसऱ्या बाजूला टक्स जे आहे ते दिसत नाही आहेत बरोबर. तर मी दुसऱ्या बाजूला जे टक्स आहे ना ते पण त्याची पण मार्किंग करून घेणार आहे. तर बघा इथे मी तुम्हाला दिसत आहे जे अस्तर आहे ते मी जॉईंट करून घेतलं आहे. आता जे 4 टक्स आहेत आपले ते मी इथे मार्क करून घेणार आहे आणि हे अशा पद्धतीने बघा दुसरा पार्ट याच्यावरती ठेवायचा आहे. असं डॅब डॅब करायचं आहे आणि मग तिथे लगेच आपले जे काही टक्स आहेत ना ते आपोआप उमटून येतात. ओके. आता हे टक्स आपले अशा पद्धतीने आलेले आहेत. तर याची आपल्याला शिलाई मारून घ्यायची. तर बघा जेव्हा आपण इथे 4 टक्सचे जे काही टक्स घेतले आहेत त्याच्यानंतर आपला बघा किती छान येतो आहे. याला छानपैकी प्रेस करून घ्यायची असते म्हणजे जे काही आपले टोक दिसत आहेत आपलं याचे टक्सचे ते आपले मिटून जातात. यानंतर आपण खालचा जो काही बेल्ट आहे तो तयार करायला घेणार आहोत. तर इथे बेल्ट मी अशा पद्धतीने तयार करत आहे बघा. जो काही कॉर्नर आहे आपला मोठावाला तो समोर ठेवायचा आहे आणि बाकीचा जो पार्ट आहे तो बॅक साईडला ठेवायचा आहे. तर इथे अगोदर मी बेल्ट जे आहे ते तयार करून घेणार आहे. दोन्ही बाजूला अस्तर लावून घेणार आहे आणि अस्तर बेल्टला लावल्यानंतर जो बेल्ट आपला रेडी होणार आहे तो आपण खाली लावून घेणार आहोत. तर बघा इथे चारही बाजूने मी शिलाई मारून घेते अगोदर बेल्टला आणि मग त्याच्यानंतर आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे फ्रंट पार्टला. तर बेल्ट आपले रेडी झाले आहेत. आता घेऊयात बॅक पार्ट. तर बॅक पार्टसाठी पण आपण असंच करणार आहोत. अगोदर आपल्याला इथे गळा जो आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे. तर गळा इथे आपण शोल्डर किती ठेवायचा आहे त्यानुसार गळ्याची रुंदी आपण ठरवणार आहोत.
तर मी इथे तयार शोल्डर 2 इंचाचं ठेवणार आहे आणि मी 1 इंच एक्स्ट्रा घेणार आहे. माझं 3 इंच इथे घेणार आहे. ठीक आहे. 3 इंच घेतल्यानंतर उरलेली जी काही गळ्याची रुंदी उरते त्यानुसारच खाली पण गळ्याची रुंदी घ्यायची आहे. एक चौकोन पूर्णपणे आखून घ्यायचा आहे आणि मग त्याच्यावरती आपल्याला गोल शेप देऊन घ्यायचा आहे. तर इथे मी गोल आकार देऊन घेत आहे. इथे अशा पद्धतीने हा आकार दिल्यानंतर हा आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे आणि मग आपण इथे गळा जो आहे तो तयार करून घेणार आहोत. तर बघा मी गळा अशा पद्धतीने कटिंग करून घेतलेला आहे. याच्यानंतर हा तयार कसा करायचा आहे ते बघूयात. त्याला ओपन करून घ्यायचं आहे. एक एक जी पिन आहे ती लावून घ्यायची आहे अगोदर. खाली मी मेन फॅब्रिक ठेवले आहे आणि वरती जे आहे ते अस्तर ठेवलेलं आहे. याच्यावरती चारही बाजूने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारून झाल्यानंतर याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे असतात. ते बघा इथे शिलाई आपली मारणं चालू आहे. हे मारून झाल्यानंतर याला छोटे छोटे कट जे आहे ते मारून घ्यायचे असतात. हे कट मारल्यानंतर याला आपल्याला खाली फोल्ड करून घ्यायचं असतं. आता हे कट माझे सगळे मारून झाले आहेत. त्याच्यानंतर अगोदर दापटीप मारूयात. दापटीप मारत असताना आपल्या अस्तरवर ही दापटीप आली पाहिजे आणि तिची शिलाई जी आहे ती पण अस्तरकडे आली पाहिजे. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. इथे आपली दापटीप मारून झालेली आहे. आता याला फोल्ड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. हे फोल्ड केल्यानंतर याच्यावरती मी छानपैकी प्रेस करून घेणार आहे. म्हणजे आपलं ब्लाऊजची जी काही गळ्याची जी काही फिनिशिंग आहे ती छान येणार आहे. आता परत वळूयात आपण पुढच्या पार्टकडे ज्याला आपला बेल्ट लावायचा बाकी होता. तर इथे मी बेल्ट लावून घेते. जो आपण मगाशी बेल्ट तयार केला होता तो आपण आता इथे लावून घेणार आहोत. तर बघा हा अशा पद्धतीने इथे बेल्ट जो आहे तो लावून घ्यायचा आहे दोन्ही बाजूला. बेल्ट लावल्यानंतर त्याला दाबशिलाई द्यायची गरजेची असते. तर त्याच्यामुळे ती दाबशिलाई पण देणं आवश्यक आहे. ठीक आहे. तर आता इथे बघा एक माझा बेल्ट रेडी झाला आहे. दुसरा बेल्ट मी इथे लावत आहे. त्याची जी काही खालची जी काही शिलाई आहे ना ती पुढे घेऊन आणि मग अशा पद्धतीने दाबटीप देऊन आपलं जे काही बेल्ट आहे ते रेडी केलेले आहेत. आता याला आपल्याला करायचं आहे काज बटन पट्टी लावायची आहे. ठीक आहे. म्हणजे आय हुकची पट्टी आपली असते. तर अगोदर आपण इथे गळा जो आहे तो कटिंग करूयात कारण की याचा गळा आपण कटिंग नाही केलेला. तर बघा शोल्डर उतरण्याची बरीच अशी कारणे असतात. त्याचं कारण एक असतं ते म्हणजे तुम्ही गळा कशा पद्धतीने कटिंग करतात. तुमचं जर का कटिंग चुकत असेल तर त्याच्यामुळे तुमचं शोल्डर हे 100% उतरणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला बघा हे अशा पद्धतीने कटिंग करायचं आहे. आता मागचा जो काही आपण शोल्डर घेतलं होतं त्याच हिशोबाने इथे शोल्डर घेतला आहे आणि अर्धा इंच मार्जिन मी एक्स्ट्रा घेतलेली आहे. त्यानंतर आपण इथे मार्किंग करून घेणार आहोत पुढच्या गळ्याची जेवढी उंची असेल तेवढी उंची इथे टाकून घ्यायची आहे आपल्याला. आणि वरती जी काही रुंदी घेतली आहे त्यानुसार आपण खाली पण रुंदी घेऊ शकतोय. खालची रुंदी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकताय. आता इथे आपल्याला हे चौकोन आखून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यानंतर इथे राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे. मी पुढचा जो गळा आहे त्याला राऊंड शेपच घेतलेला आहे. तुम्ही कोणताही शेप घेऊ शकताय. 4 टक्स आणि प्रिन्सेस कटला कोणताही शेप दिला तरी पण चालतं. म्हणजे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार. आता इथे कट केल्यानंतर इथे आपल्याला काय करायचं आहे पट्टी लावून घ्यायची आहे. तर इथे मी तिरकस पट्टी कट केली होती आणि ती तयार करून इथे मी पट्टी लावून घेतलेली आहे बघा. त्यानंतर जायचं आहे आपल्याला पुन्हा बॅक साईडला. बॅक साईडचा जो काही आपला गळा ऑलरेडी तयार होता त्याचा हलकंसं छोटंसं मी पार्ट कट करून घेतला आहे आणि मग त्याच्यानंतर शोल्डर जोडणार आहोत आपण. तर शोल्डर जोडताना बघा जो काही पार्ट आहे मी अशा पद्धतीने ठेवलेला आहे. इथे बघा जी काही पट्टी होती आपली ती बाहेरच्या बाजूने काढून आणि मग त्याच्यानंतर पुन्हा आतमध्ये टाकलेली आहे आणि डबल टिप इथे मारून घेतलेली आहे. म्हणजे आपलं हे जे काही शोल्डर आहे ना हे ओव्हरलॅपनुसार आपलं जॉईंट होणार आहे. ओके. तर बघा कशा पद्धतीने आपलं फिनिशिंग सहित आपलं हे जे काही शोल्डर आहे ते इथे जोडून झालेलं आहे. हे बघा एका साईडचं शोल्डर जसं जोडलं आहे तसं सेम दुसऱ्या पण साईडचं जे काही शोल्डर आहे ते आपण असंच जोडून घेणार आहोत. तर बघा जी पट्टी आहे ती मी साईडलाच ठेवलेली आहे आणि मग त्याच्यानंतर इथं मी ठेवलेला आहे हे मागचा पार्ट आणि मग त्याच्यानंतर मी त्याला ओव्हरलॅप करून घेणार आहे आणि मग शिलाई मारून घेणार आहे. आता ते झाल्यानंतर आता खाली यायचं आहे बॅक साईडला. जे काय आपले टक्स जे आहे ते बाकी होते ते टक्स मी मारून घेणार आहे. बॅक साईड आपले पूर्णपणे जोडायची बाकी आहे ती आपण जोडून घेणार आहोत. ठीक आहे. ती जोडून झाल्यानंतर त्याला खाली आपल्याला पट्टी पण लावून घ्यायची आहे. तर बघा इथे मी पट्टी लावलेली आहे खाली कमरपट्टी आणि ही कमरपट्टी लावल्यानंतर आपल्याला तिला खाली फोल्ड करून द्यायचं आहे. याच्यावरती आपण हातशिलाई पण करू शकतो.
तर बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोन्ही पण इथे आपले रेडी झालेले आहेत. आता आपण काय करणार आहोत, स्लीव जी आहे ती जोडून घेणार आहोत. तर स्लीव जोडताना कसं करायचं आहे आपल्याला बघा. अगोदर आपल्याला इथे हा जो काही पार्ट आहे हा कमी जास्त आहे की नाही, म्हणजे आपली जी काही साईड सीम आहे ती चेक करायची आहे. जर जास्त असेल तो पार्ट आपण कट करून टाकायचा आहे. त्याच्यानंतर आपण इथे स्लीव जी आहे ती पण तयार करून घेतली आहे आणि ही स्लीव्ज तयार केलेली आहे तिलासुद्धा आपण चेक करून घ्यायचं आहे कमी जास्त आहे की नाही ते. ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर मध्य सेंटरपासून आपण इथे स्लीव जी आहे ती जोडून घेणार आहोत. अर्धा इंचाचं मार्जिन घ्यायचं असतं स्लीव जोडण्यासाठी. ओके. तर आता इथे आपण हे ब्लाऊज जे आहे याला फक्त फिटिंग करायची बाकी आहे आणि आपलं ब्लाऊज जे आहे ते रेडी झालेलं आहे. तुम्हाला जर का अगदी डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी शिकायच्या असतील, पेपर पॅटर्न कटिंग कसं करायचं आहे ते शिकायचं असेल आणि डिटेलमध्ये ब्लाऊजची शिलाई कशी करायची आहे ते शिकायचं असेल, ज्यामध्ये आपले 1 टक्स, 4 टक्स, 2 टक्स, त्याच्यानंतर कटोरी ब्लाऊज, प्रिन्सेस कट ब्लाऊज, बोटनेक ब्लाऊज सर्व काही शिकायचं असेल तर आपला ॲप आहे दीप्स कोचिंग नावाचं, ते तुम्ही नक्की डाउनलोड करून घ्यायचं आहे. तिथे आपले हे सर्व काही कोर्सेस जे आहेत ते चालू असतात. ओके. तर बघा आपला फायनल लुक कसा दिसतोय ब्लाऊजचा, अगदी छान आणि उठावदार. याला एकदम छान अशी प्रेस पण करून घ्यायची आहे आणि प्रेस केल्यानंतरच आपल्याला हे ब्लाऊज जे आहे ते कस्टमरला द्यायचं आहे. तर बघा प्रेस केल्यानंतर आपल्या ब्लाऊजचा लुक किती छान दिसतोय. चला मैत्रिणींनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.